नमस्कार. संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण इथं एक वाटी रवा घेतलेला आहे. अक्षरशः सपाट वाटी घेतलेली आहे, जास्त बी नाही. एक छोटी वाटी आहे ती सपाट घेतलेली आणि रवा हा बारीक घेतला आहे बरं का मैत्रिणी. त्याच्यानंतर कोथिंबीर चिरून घेतली, जिरी घेतलेली आहे, पाहू शकता. इथं मी एक अर्धा चमचा पापड खार घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे. मस्तपैकी चौपट म्हणतात ना, चौपट दुप्पट फुलणारे आपल्याला इथं रव्याचे पापड बनवायच्यात. चला आता इथं पातेलं ठेवलं आणि मैत्रिणो, आपण करताना कधी बी मोजून मापून असं पाणी घ्यायचं. इथं मी 7-8 वाट्या पाणी टाकणार आहे. पहा, अगदीच ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने मी पाणीसुद्धा टाकणार आहे, पाहू शकता. इथं 2 वाट्या तर झालेल्या आहे आपल्या. ही 3री वाटी, ही 4थी, 5वी, पुन्हा 6वी वाटी, पाहू शकता तुम्ही. 7वी वाटी, आणि ही एक 8वी वाटी. पहा मैत्रिणी, अगदी मोजून मापून आपण याला पाणी घेतलेलं आहे की आपला पापड अजिबात फसणार नाही आहे, पाहू शकता. आता इथं पाण्यावर मी झाकण ठेवते. थोडंसं त्याला आदन आलं की आपण लगेच दुसरी प्रोसेस करून घ्यायची. पहा, इथं मी पापड खार टाकते. पहा, त्याच्यानंतर टाकणारे मीठ, चवीपुरतं मीठही टाकून देणार आहे. त्याच्यानंतर टाकणार आहे मी इथं जिरी, 1 चमचा जिरी घेतलेली, तीसुद्धा टाकून दिली. पहा, आणि जिरीने रंग अगदी छान येतो आहे. पहा मैत्रिणी, आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. पाण्याला अगदी छान उकळी येईल. पहा मैत्रिणी, रंग कसा झालाय का नाही? मस्त. तुम्हाला वाटेल हळदच टाकली काय, असा रंग झालाय आणि त्याला उकळी बी यायला लागलेली, पाहू शकता. त्याच्यानंतर इथं मी 2 चमचे सफेद तीळ घेतलेत, ते सुद्धा टाकून दिलेत. बघा, तुमची पापडी अगदीच खूप छान लागणार, चवदार लागणार, अगदीच खुसखुशीत. आणि आता रवा सोडायची प्रोसेस बघा. असा बचकनी रवा वतायचा नाही, हळूहळू चौकून हा रवा वतून घ्यायचा आहे आपल्याला मैत्रिणी. म्हणजे आपली गुठळी अजिबात होत नाही. आणि समजा एखादी झाली तरीही ती अशी पळीने दाबून व्यवस्थित करता येते. आता फक्त चांगला हा रवा आपल्याला शिजून द्यायचा आहे बरं का मैत्रिणी. जेवढा रवा शिजन तेवढी तुमची पापडी मस्त होणार. चला, इथं 2 मिनटं आपण झाकण ठेवूया. 2 मिनटांनी पुन्हा पाहूया. पहा, मस्तपैकी रवा शिजलाय आणि ते सुद्धा आळले. भरपूर सारी कोथिंबीर याच्यात मी टाकून देणार आहे. पहा मैत्रिणी, ह्या पापडाला कोथिंबीर, तिळाची आणि जिरीची ह्या तिन्हींची चव असली की अगदी सुगंध खूप छान सुटतो आणि चवही खूप छान लागते. आता हे असं झालंय तर अजूनही ते पहा, नंतर आळणार आहे. एखादी गुठळी राहिली मी ती अशी दाबून फोडून घेते की सगळं बेटर आपलं नीट होणार आहे व्यवस्थित. पहा, हे बघा, अगदी परफेक्ट असं झालेलं आहे हे, पाहू शकता मैत्रिणी. अगदी तयारच झालंय. रवा बी अगदी छान शिजलाय. आता फक्त आपल्याला वाळत घालायची गरज आहे. मेन आपला रवा हा चांगला शिजला पाहिजे. आपली पापडी खरंच खूप छान होती मैत्रिणी. आणि ह्या पापड्या मी मैत्रिणी दुपारच्या पुढं करायला लागलेले, पाहू शकता. अगदीच या पळी पापड रव्याचे आणि खूप झटपट उरकतात. अक्षरशः कोणाचीही गरज लागत नाही, एकटं माणूस हे पळी पापड करू शकतं.
अगदी छान पद्धतीने हे बघा, अगदी पटापट मी आता हे पळी पापड तयार करून घेणार आहे. पहा मैत्रिणींनो, अगदी तुम्हाला इथं 7-8 पापड्या मी करून दाखवते. त्याच्यानंतर पूर्ण मी या पापड्या करून घेते. तुम्हाला जर आजचा पापडाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी करा, माझ्या व्हिडिओ शेअर करा मैत्रिणींनो. आणि पापडाची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला सांगा. अक्षरशः मी ह्या पापड्या संध्याकाळ, दुपार जसा वेळ भेटन तशा मी तुम्हाला करून दाखवते बघा. पहा मैत्रिणींनो, किती छान पापड्या झाल्यात आपल्या. एका कपामध्ये अगदी 100 पापडी ही तयार होते आपली. अक्षरशः आपली परात फुल भरणार. आता ह्या पापड्या फॅन खाली सुकून सकाळपर्यंत कडक होतात, पाहू शकता. रंग बी पहा, पापडी पहा किती जाड केल्या होत्या तरी पूर्ण अशा पातळ झाल्यात. आणि त्याच्यात ती कोथिंबीर अगदी हिरवीगार मस्त तशीच्या तशी आहे. आणि खरंच खूप छान ह्या पापड्या होतात मैत्रिणींनो. मी तुम्हाला तळूनही दाखवणार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यावर ते हावरी तीळ आणि जिरं, अगदी अप्रतिम अशी पापडी दिसते. चवही खूप छान लागते त्याची. चला आता तळायला घेऊया. तेल आहे आपलं तापलं इकडं, पाहू शकता. हे बघा किती छान फुलती पापडी, पाहू शकता तुम्ही. मी आता तुम्हाला इथं 5-6 पापड्या तरी तळून दाखवणार आहे मैत्रिणी. अक्षरशः तळल्यावर अजिबात तेलकट वगैरे ह्या पापड्या होत नाहीये. आणि तेलही आपल्या एवढं लागत नाही त्याला. आणि तळायलाही सोप्या, अगदी पटकन तळून होतात ह्या. अशा चिमट्याने धरूनच त्या पापड्या काढायच्या, टाकायच्या बी, की अजिबात पापडी जळणार नाही, काय नाही काय नाही. पहा मैत्रिणींनो, किती छान ह्या पापड्या आपल्या दिसतात, त्याशिवाय पांढऱ्या शुभ्र. पापडी ही पहा आणि दुसरी वाळलेली पापडी पहा, किती आपली पापडी ही फुलली, लगेच तुम्हाला कळन फुलली का नाही. चौपट अगदी कुरुम कुरुम आवाज येणारी ही पापडी बघा. सहज हाताने भुगा होतो आणि अजिबात तेलकट नाही, पाहू शकता तुम्ही. मैत्रिणींनो, कशा वाटल्या तुम्हाला या पापड्या? नक्कीच मला सांगा. आपण उद्या असाच मस्त व्हिडिओ घेऊन येऊ. चला मग, बाय.